श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? बरे आहात ना? मला वाटते तुम्ही बरेच असणार, कारण कालचा तर तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप हे नाही केलं. मला माहिती आहे काय काय जणांना व्हिडिओ आवडतात, काय काय जणांना नाही आवडत. तर तुम्हाला वाटत चल की मॅडम मसाला 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 करतायत, पण मसाला नक्की कशाचा बनवतात ते आम्हाला काय दाखवत नाही. तर हे बघा, मी मटन मसाला बनवत आहे. तर हे त्याची रेसिपी, म्हणजे मी रेसिपी दाखवत नाहीये, पण मी मटन मसाला बनवत आहे. आमच्या शेजारी एकाला पाहिजे होतं 1/2 किलो, आणि त्यांनी आधी पण माझ्याकडनं घेतलं होतं. तर त्यांना खूप आवडला माझ्याकडनं घेतलेला मसाला. तर त्यांनी आता मला सांगितलं की मला ताई तुमच्याकडनं 1/2 किलो मटन मसाला हवाय. शेजारी चालतं, बाकीकडे लांब कुठे अगर आपल्याला पाठवायचं असेल तर कमीत कमी अर्धा किलो किंवा 1 किलो तुम्ही ऑर्डर करा, कारण 1/2 किलो मसाला मी काय पाठवू शकत नाही. आणि तुम्ही सारखं असं म्हणत असतील की मॅडम नुसता मसाला मसाला करताय, पण मसाल्याचं साहित्य तर काय दिसेना. तर हे बघा, माझी पोरगी तुम्हाला मसाल्याचं साहित्य दाखवत आहे. बघू शकता, मी सगळं मिरच्या आणलेले आहेत. बघा तुम्ही कसं मी मसाल्याचं साहित्य म्हणजे आणून सगळं घरी ठेवलेलं आहे. आता मी सगळं हे भाजून सगळं बनवून घेणार आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की मॅडम काही बोलतात आणि आमच्या समोर तर काय बनवलेलं नाही. तर बनवून मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे. आमच्याकडं कसं, मी तर फ्रेशच मसाला बनवत असते. आमच्या घरी लागला सुद्धा तरी मी बनवत असते फ्रेश. आम्हाला ते बनवून ठेवलेला किंवा असं बिना असं हे करता ते काय आपल्याला आवडत नाही. तर मी नक्की तुम्हाला, मी मसाल्याचा ऍक्च्युली मला एडिट करता येत नाही ना, तर मी काय करीन, तुम्हाला जे मटन मसाला बनवून झालं की जेव्हा मी पॅकिंग करीन ना, तर मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवून देईन. त्याच्यात भरपूर असे असतात मटेरियल, आणि ज्यांना कोणाला खरंच अगर पाहिजे असेल मनापासनं, तर एकदा हा माझ्याकडनं मसाला नक्की घ्या. माझी खासियत आहे मटन मसाला. हळद सुद्धा आपली घरातच बनते, बाहेरनं आपण काय आणत नाही. आणि तुम्हाला सांगते, धना पावडर हा माझ्याकडेच तुम्हाला भेटणार. खूप छान पद्धतीने आपण धना पावडर बनवतो. मटन मसालाही खूप छान पद्धतीने बनवतो. चिकन मसाला तुम्हाला माझ्याकडनं भेटणार. तुम्ही एकदा फक्त चिकन मसाला किंवा मटन मसाला मागून बघा, खूप छान टेस्ट आहे. बाहेर जसं भेटतो तसं आपल्याकडे नाही, त्याच्यापेक्षा छान एकदम टेस्ट आहे. आणि तुम्ही एकदा खाल्लात तर मग तुम्ही सारखं मागवणार. आणि माझी चटणी सुद्धा सांगते मी, प्रत्येक गावात म्हणजे वेगळे वेगळे होतात चटणी, पण मी जी पद्धत वापरते ती खूप वेगळी असते. आता मी पण बघा, घरी आमच्या चटणी एकदम वेगळेच असतात. तुम्हाला मी दाखवते, हे बघा, दाखवू जवळून फोटो. हे बघा, ही घरची चटणी माझी अशी असते. ही घरी मी बनवलेली चटणी आहे, आणि हीच चटणी मी तुम्हाला देणार आहे बनवून. ज्यांना कोणाला, म्हणजे जे जॉबला जातात त्यांना टाइम नसतो बनवायला, ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी प्लीज माझ्याशी मेसेज करा, मला ऑर्डर द्या, जरा सपोर्ट करा सगळ्या गोष्टीला. तेवढं सांगणं आहे माझं. धन्यवाद, थँक्यू.